शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले सरपंच व प्रशासकीय समिती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना आर्थिक निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत मनाई केली आहे। जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ही माहिती दुजोरा दिला आहे। पुढील सुनावणी 28 मार्चला ठेवण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील विजय राहणे यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे। राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षमता आणण्यासाठी उपपदार्थांवर प्रक्रिया प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यासाठी सरकारने निकष निश्चित केले असून याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। यातून साखर कारखाने आर्थिक अडचणीतून बाहेर पडतीलच, शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाला FRP वेळेवर देता येईल असा आश्वाद व्यक्त करण्यात आला आहे। या निर्णयामुळे खासगी उद्योजकांना सहकारी कारखान्यांच्या जागेवर मिथेनॉल सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायोगॅस सारखे प्रकल्प उभारता येणार आहे। आता साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ काय भूमिका घेतात यावरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे। महापालिका निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरीच्या विचारात असलेल्यांना माघार घेण्याच्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्यांना दिलेल्या शब्दाला जगात या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी भाजप युतीचे 5 स्वीकृत नगरसेवक निश्चित केले। मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत विकास उर्फ विखे जगताप, रेवनाथ पवार व बाबासाहेब नागरगोजे यांना राष्ट्रवादीने तर रवींद्र बारसकर व विशाल नाकाडे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक केले। दरम्यान शिंदे सेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदाची जागा रिक्त झाली। त्यांच्या गटनेत्यांनी सुनावलेले उमेदवार आदेश जाधव यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना पुढच्या महासभेपर्यंत त्यांची पूर्तता करण्याचे आदेश दिले गेले आहेत। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16,000 मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0ची अंमलबजावणी सुरू आहे। अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली। छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या महामार्गाची झाली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी वाहन चालक व नागरिकांमधून होत आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।